मी सर्वप्रथम किरण दादांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि कुटुंबियांना माझ्या वतीने आणि इथे उपस्थित सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा प्रेषित करीन। जसं मी मागेच म्हणाले की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे स्टार्टअपच्या विषयाला घेऊन खूप आग्रही राहिलेले आहेत। ते कुठे ना कुठेतरी या विषयाला घेऊन जर युवा चालले किंवा लोकांनी स्टार्टअपचा विषय हाताळण्याला जर प्राधान्य दिलं तर कुठे ना कुठेतरी आपल्या भारताच्या इकॉनॉमीला खूप मोठा बूस्ट मिळेल। आणि त्या धर्तीवर आज या लंके गुळाच्या चहाचं उद्घाटन इकडे आनंदनगर परिसरामध्ये होत आहे। भाग्यनगर आनंदनगरचा जो हा पूर्ण पट्टा आहे तो विद्यार्थ्यांच्या गजबजीचा पट्टा आहे। इथे सगळे बरेचसे ट्युशन्स आहेत आणि विद्यार्थी बाहेरून येतात शिकायला। आणि मी असं म्हणेन की भारतामध्ये चहाला घेऊन लोक खूप इमोशन आहे। तो चहा म्हणजे आपल्या वेळा ठरलेल्या असतात, सकाळचा चहा, संध्याकाळचा चहा, आणि चहाचं कन्झम्पनही आपल्याकडे तितकं जास्त आहे। म्हणून विद्यार्थ्यांचा असेल किंवा इतर नागरिकांचाही या त्यांच्या लंके गुळाच्या चहाला नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे आणि मी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा देते। आणि जसं आता ते मागे मला बोलताना सांगत होते की इतर कुणी युवा जर ही फ्रँचायझी उघडण्यासाठी आग्रही असतील तर पूर्णपणे सहकार्य आमचं त्यांना असणार आहे। आणि आपण जर इकडे पाहिलं की पूर्ण सेंद्रिय गुळाचा वापर असेल किंवा चांगले खायचे प्यायचे खाद्यपदार्थ यांनी इकडे निवडलेले आहेत वापरायसाठी। आणि आता आपण पाहतोय की स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं किती मोठं प्राधान्य राहिलेलं आहे आणि त्याच्यावर आता सगळं जग बोलताना आपल्याला दिसतं। आणि त्या धर्तीवर ऑर्गॅनिक खाद्यपदार्थांचा वापर करत या सगळ्या चहाच्या दुकानांचं इथे उद्घाटन झालेलं आहे। मी त्या वतीने पुनश्च एकदा त्यांना माझ्या वतीने शुभेच्छा देते। चव खरंच खूप चांगली आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की गुळाचा चहा फारसं कन्झम्पशन गुळांचं चहाचं घरातून होताना दिसत नाही, आपण साखर प्रेफर करतो। पण मला असं वाटतं की खूपच चांगल्या क्वालिटीचा चहा इकडे आम्ही पिला। आणि मी मगाची जसं म्हणलं की चहाच्या वेळा ठरलेल्या आहेत आणि नक्कीच त्यांनी फार स्तुत्य वेळ म्हणजे त्या चहाच्या दुकानाचंही उद्घाटन त्यांनी लोकांच्या चहा प्यायच्या वेळेतच केलेलं आहे। आणि एवढी बिझनेस अॅक्युमन त्यांनी पहिल्यांदा उद्घाटनाच्या प्रसंगीच दाखवला। आणि इकडचं हायजीनही आपण पाहत असाल तर खूप स्वच्छ परिसर सगळा ठेवलेला आहे त्यांनी, म्हणून मी माझ्या वतीने शुभेच्छा त्यांना देते। प्रश्न काय विचारणार का मी बोलू? आजची जी 29वी ही शाखा लंके गुळाचा चहा, गुळाचा चहा का प्यावा त्याचं वैशिष्ट्य असं आहे कारण आजकाल साखर चहामध्ये टाकल्यानंतर साखरेचे दुष्परिणाम खूप व्हायला लागलेत। कारण साखर ही तयार होताना ही 100% मांसाहारी असते, परंतु गुळाचा चहा शुद्ध सेंद्रिय असतो। कारण गुळामध्ये काय असते, फ्रुक्टोज, माल्टोज आणि सुक्रोज हे तुमच्या गुळाच्या मध्ये असलेले गुणतत्व दुधाची गुणवत्ता वाढवतात। त्यामुळे गुळाचा चहा आपल्या शरीरासाठी शरीरामधलं हिमोग्लोबिन वाढवते, शरीराला एनर्जेटिक करते, ऍसिडिटी पित्त होऊ देत नाही, पोटासाठी, जठरासाठी आणि आतड्यांसाठी एकदम सुंदर आहे। हळदीचा चहा त्याच्यामध्ये कर्कुमिन असते हळदीने, त्यामुळं ते आपल्या शरीरामध्ये होणारे कॅन्सरस पेशी यांना मारण्याचं काम करते। गुळ जसा आहे तसं हळदी त्यापेक्षाही 10 पटीने काम करते। म्हणून गुळाचा चहा आणि हळदीचा चहा आणि हळदीचं दूध हे सुद्धा खूप सुंदर काम करते। या ठिकाणी खूप काही सांगायसारखं आहे, तर थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि या आजच्या या 29व्या शाखेसाठी आमचे मित्रवर्य यांना मी खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आपण या अत्याधुनिक काळामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये जे रासायनिक प्रक्रियाचा चहा घेतो त्याच्यामुळं विविध प्रकारचे आजार मानवी जीवनामध्ये येत आहेत। आणि आपण हे जे गुळाचा चहा आणि गुळाची हळदीचं दूध हे जे दोन पेय इथं आणलेले आहेत हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत। याचा सगळ्या नांदेडवासियांनी लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो। गुळाचा चहा आणि गुळ, हळद आणि दूध याचं जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे। याचा आपण एक वेळ अवश्य आस्वाद घेण्यासाठी आमच्या शाखेला भेट द्यावी। आज आमची ही 29वी शाखा नांदेड शहरातील आनंदनगर भागामध्ये टिळकनगर कॉर्नरला सुरू झालेली आहे। तर आपण या चहाचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्यावी। 8 जुलै 2026 रोजी आपल्या या लंके गुळाचा चहा शाखेची ओपनिंग झालेली आहे। माननीय कुमारी शांभवीताई साले, नगरसेविका, नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड, आणि माननीय श्री योगेश्वर गर्गेजी, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत मंत्री यांच्या शुभ हस्ते आज आपल्या या शाखेचं अनावरण झालेलं आहे।
तर आपण सर्वांनी एक वेळ आम्हाला चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आमच्या शाखेस भेट द्यावी. काय